जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती, तर आरटीएफने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, पुण्यातील 2, डोंबिवलीतील 3 तर पनवेलमधील 1 जण मृत्युमुखी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतले। सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली। काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीसह मुंबईत हाय अलर्ट, पर्यटन स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये आता पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट, हल्ल्याचा निषेधार्थ कॅन्डल मार्च। महाविकास आघाडी काही 25 वर्ष एकत्र राहिलीच नसती, मोदींच्या विरोधात एकवटण्यासाठी ही अत्यावेची अपरिहार्यता। विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट। ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदात सध्या पेरणी सुरू आहे, त्यानंतर काय उगवतं ते पाहून भूमिका स्पष्ट करू, महाविकास आघाडीबाबत वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।